अभिजित पाटील यांनी आता योग्य निर्णय घेतला असून याचा फायदा विठ्ठल कारखाना आणि त्यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीला होईल असं आमदार शहाजी बापू यांनी सांगितलं। अभिजित पाटील यांची माढा लोकसभा मतदारसंघात किमान 50,000 तर सोलापूर लोकसभा मतदारसंघात 25,000 मतं असून तुतारी आणि पंजाला जाणारी ही मतं भाजपकडे वळवल्याने याचा दुप्पट फायदा भाजपला होणार असल्याचं शहाजी बापू पाटील यांनी सांगितलं। माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर 2 लाख मतांनी निवडून येतील असा दावा शहाजी बापू पाटील यांनी केलाय। आपल्याला वाचासिद्धी असून माझे हे दोन्हीही भाकीत खरे झाल्यावर तुम्ही मला भविष्यकाळ म्हणाल अशी कोटीही करत शेवटच्या 3 दिवसात अजून बऱ्याच घडामोडी घडतील असा दावाही शहाजी बापू यांनी माध्यमांशी बोलताना केलाय। यापूर्वी आपल्या भाषणात शहाजी बापू यांनी शरद पवार, विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावरती जोरदार टोलेबाजी केली होती। अभिजित पाटील आणि त्यांच्या विठ्ठल परिवारानं भाजपला माढा व सोलापूर मतदारसंघात पाठिंबा दिल्यानं त्यांचं व कार्यकर्त्यांचा आभार मानण्यासाठी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील या सभेत आल्याचं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितलंय। मी सांगोल्याचा आमदार काय मी आश्वासन दिले त्या ताकदीचा विनंती माझी ताकद दिली, परंतु हा कारखाना अडचणीत अजिबात राहणार नाही। हा फडणवीस साहेबांनी दिलेला शब्द आहे खासदारांच्या समोर, ते शब्द पाळतील। आता अभिजिताबांच्या पाठिंब्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात कशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला माढा मतदारसंघात अभिजित आबांची 51,000 मताची निश्चित ताकद आहे आणि सातपुते साहेबांच्या मतदारसंघात एक 25,000 मताची ताकद आहे। हे तुतारीला चाललेलं 50,000 मत आता कमळाच्या पारड्यात निश्चितपणाने पडेल। उद्यापासून आबा त्यांचे सहकारी त्या दृष्टीने कामाला लागतील आणि इकडलं 50 तिकडं 1 लाख मताचं लीड ऑटोमॅटिक होतं। त्यामुळे आज कमळ चिन्हाचं 1 लाख मताचं लीड माढा मतदारसंघात आणि 50,000 मताचं सोलापूर मतदारसंघात वाढलं असं राजकीय कुठल्याही विश्लेषकानं अंदाज करावा, एवढंच माझं मत आहे। बापू, तुम्ही एवढं वर्ष राजकारणामध्ये आहात। 3 दिवसापूर्वी आबा शरद पवारांच्या सभेत होते आणि त्याच वेळेस त्यांना कारखान्यावर कारवाईचा फोन आला। त्यांनी तात्काळ सभा सोडून कारखान्यावर आले आणि त्याच्यानंतर फडणवीस साहेबांची भेट घेतली। 2 दिवसाची बदलती भूमिका, एवढं तुम्ही म्हणताय तेवढं 1 लाखाचं मतदेखील देऊ शकतो। ज्यावेळी कार्यकर्त्याचा नेत्यावर विश्वास असतो त्यावेळी मताचं रूपांतर हे एका क्षणात होऊ शकतं। तुम्हाला उदाहरण देतो, माझ्या सांगोला मतदारसंघात शिवसेनेला 1100 ते 1300 ही 5 निवडणुका मतं पडत होती। 14ला मी उभा राहिलो, मला 74,000 मतं पडली। हे रूपांतर कशामुळे झालं आणि हे रूपांतर फक्त एका महिन्यामुळे झालं, एका महिन्यातच केलं। आबांची ताकद, शक्ती, नेतृत्व आबांच्यावर कारखाना यशस्वी चालवल्यामुळं सर्वसाधारण जनतेचा आणि सभासदांचा असलेला विश्वास, त्यामुळे निश्चितपणाने हे कन्व्हर्शन होईल, त्यात मला कुठली अडचण वाटत नाही। जयंत पाटील पवार कर्कमध्ये असतील असं म्हणण्याचे अभिजित पाटलांना मुसक्या बांधावर मुसक्या त्यांच्या दरबारात हजर केलं जाते भाजप। आता असा कुठलाही ह्यात प्रकार घडलेला नाही। जी संकट सहकारी संस्थांच्यावर येत असतात त्या पद्धतीने हे संकट आलं। संकट व्यवस्थितपणे आम्ही ह्यातून बाहेर काढला। अनेकांनाही संकट आलेले, अभिजित आबावर पहिलं संकट आलेलं आहे अशातला भाग नाही। अनेक कारखान्यावरही असे संकट आलेले, ती शासन दरबारी दूर होत असते आणि ती शासन पत बघून मदत करत असते। विठ्ठल कारखाने पत मोठे आहे, त्यामुळे त्यांना भरघोसपणानं मदत करण्याचं फडणवीस आणि त्यांची फाईल चेक केल्यानंतर शब्द दिला। बापू, राज्यभर तुतारीची हवा म्हणून सांगितलं जाते, काय हवा काय चालली नेमकी? हवा हवेतच जाईल, हवा तुतारीची हवा हवेतच जाईल म्हणतो, आणि खाली कमळ राहील। बापू, विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा स्थापनेपासून काँग्रेस विचारधारेचा आणि राष्ट्रवादी विचारधारेचा आहे। आता तुम्हाला मी सांगताना सांगितलं, तुमच्यापाशी आता उत्तर पुन्हा देतो।
मुळात स्वर्गीय आपल्या यशवंतरावजी चव्हाण साहेबांचाच विचार असाही वळण घेत जावा. दुसरं त्यांनी सांगितलं होतं ते सह्याद्रीचे वारे या पुस्तकात आहे की सत्तेच्या गदीपाशी कायम आपली गोटी ठेवावी, तर तुम्ही जनतेची कामं आणि विकास करू शकाल. आता सत्तेपासून लांब राहून पवार साहेबांच्या गाडीत जुन्या गप्पा ऐकून अभिजित आबाला काय मिळणार होतं? काय सांगा, पवार साहेब हातात कोणती आता सत्ता आहे की जे आबाला मदत करू शकताय? त्यामुळे सत्ता नाही, प्रेम आहे, आमची माया आहे. आम्हाला पवारसाहेब टीव्हीला बघितल्यावर जरा जुनं आठवतं करतं, ठीक आहे ना. राजकीय पण आज आमच्या जनतेचं काय? हे जे पाणी जवळ 6 TMC पाणी मला 3 महिन्यात दिले. 1 TMC पाणी 55 वर्षात मिळालं. 6 TMC पाणी 3च महिन्यात ऑर्डर आहे. ओळीन पहिली निघाली टेंबूची, दुसरी निघाली म्हैसाळची, तिसरी निघाली उजनीची. ही झपाटाची कामाचं आहे सरकारकडे, ती यापूर्वी मला दिसणार नाही. आणि त्यामुळं अभिजित आबांना पवार साहेबांनी तिकीट दिलं, म्हणजे जाहीर केलं होतं थोडक्यात प्रवेश करताना. आता अभिजित आबांची विधानसभेची आता एक तुम्हाला सांगतो, पवार साहेब नेहमी तिकीटं जाहीर करतात आणि रद्द झाल्यावर सांगते एवढ्या वेळ तू थांब जरा, थोडी अशी अडचण झाली, तुला पुढच्या वेळी चांगली संधी द्यायचं माझ्या डोक्यात. नाही, आमचंही तिकीट डावलं 99 होतं आणि आम्हाला सांगितलं होतं असं तुला राज्यमंत्री करू आपण, सरकार आपले येते. मग आता आम्ही अजून राज्यमंत्री झालोच नाही. नाही, भाजपमध्ये त्यांना संधी मिळेल का? पाठिंबा देईल भाजप त्यांना, जसा आबांनी दिलाय आता खासदारांना? आता आबांनी खासदारकीला पाठिंबा दिला, तिथून आता राजकारण स्टार्ट झालं. पुढं सेंचुरी होईल का नाही आपण लगेच सांगू शकतो. प्लेअर कसा खेळतो त्याच्यावर आपण अंदाज बांधतो. पश्चिम महाराष्ट्रात आबांचा रिझल्ट ताकदीन तसा दाखवला तर ती बी माणसं आहे, ती निश्चितपणात भरघोस काहीतरी आम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. पश्चिम महाराष्ट्रातले बहुतांश साखर कारखाने आर्थिक संकटामध्ये आहेत. मात्र त्या कारखान्यावरती कारवाई न होता विठ्ठलवरच कारखाने झाले. ही राजकीय हेतून झाले असं आपल्याला वाटतंय का? या आबांचं एक तर मी माझ्या प्रचारात होतो, मला यातलं बऱ्यापैकी काही माहीत नव्हतं. अचानकपणे मला आमच्या भाषा इथं संचालक फोन आला आणि तिथून मी गडबडीने फोन आपण चालू केली. विषय संपल. कारखाना ही कसं असतं एक लक्षात घ्या, गुजरातला कधी गेला तर कबीर का बड म्हणून कबीराचा ओढ, कबीरानं दात घासल्याने काठी पुरून निघून गेला पुढं. ती ओढ आता समजूत घालणार नाही. मी या ठिकाणी आलोय ते अभिजित आबा एक राजकारणातली वेगळी भूमिका घेत आहेत आणि जी भूमिका त्यांनी घ्यावी असं गेली 2 वर्ष माझं मत होतं. या ठिकाणी दरेकर भाजपचे नेते आणि मी असा एक कार्यक्रम आमचा झाला आणि महिन्यातच परत इथं गडबड काय तर केली आमच्या एका दोस्तानं, सगळा घोटाळा झाला. ती झालेला घोटाळा आज आम्ही दुरुस्त केला आहे. आबाचं राजकीय आणि विठ्ठल कारखाना दोन्ही भविष्य चांगलं आहे. आबाच्या राजकीय पाठिंब्यामुळं बबनदादा, प्रशांत मालक ह्या कुणाही कुठला राजकीय परिणाम होणार नाही. किंबहुना बबनदादांना, प्रशांत मालकांना, अवताडे साहेबांना अभिजित आबाची मदतच होईल एवढा खात्रीनं माझा राजकीय शब्द मी तुम्हाला देतो. पुढचा नंबर कोणाचा आहे पाठिंब्याचा? 2-3 दिवसामध्ये हालचालीत मी 2 तास आधी सांगतो, आता इकडे या.